एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। जिथे महिलांची संख्या चांगली असते त्या मंडळाचे काम अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रभावी असतं। धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमातही राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे कार्य इतरांना प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केलं। राहुरी फॅक्टरी येथील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाची अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली। प्रसंगी श्री वाघचौरे बोलत होते। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते ताराबाद चौक अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सचिन काळे गुरु यांच्या वेदमंत्र गजरात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अशोक शिंदे, बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, गोविंद राऊत, नितीन भालेराव आदींसह परिसरातील नागरिक व माता भगिनी व राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। साजरा होणारा 2025चा सार्वजनिक गणपती, सर्वप्रथम मी या उत्सवाच्या निमित्त या मंडळाचे सर्व पदाधिकारी, मंडळाचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व गणेश भक्त आपल्या सर्वांना मी माझ्या वतीनं गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। एक साधं सोपं एक गणित मी नेहमी सांगत असतो की मंडळ कोणतं चांगलं तर वेगवेगळे क्रायटेरिया असतील, परंतु माझा अगदी प्रत्येक मीटिंगमध्ये सांगण्याचा अगदी सोपा क्रायटेरिया आहे की ज्या मंडळामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिला हजर असतात ते मंडळ चांगलं। ज्या ठिकाणी महिला उपस्थित दिसत नाहीत समजायचं इथं थोडासा काहीतरी 19-20 प्रॉब्लेम आहे, पण नक्की या ठिकाणी जास्त महिला मुली हजर आहेत। 100% मला खात्री आहे की हे मंडळ चांगल्या पद्धतीनं काम करत आहे, आध्यात्मिक पद्धतीनं इथलं वातावरण आहे। अशा कार्यक्रमांमध्ये येण्याचा आमचा एक दुसराही स्वार्थ असतो महाराज, आम्ही कायमस्वरूपी चोऱ्या माऱ्या, दरोडे बिरोडे असल्या गोष्टी आमच्या कानावर पडत असतात। अशा ठिकाणी आल्यावर किमान 15-20 मिनिट, अर्धा तास तरी मंत्र उपासना किंवा मंत्रोच्चार कानावर पडतात आणि आमचे अंतर्गत वातावरण पॉझिटिव्ह होतं। या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच चांगलं वाटलं। आपल्या मंडळाला मी खूप शुभेच्छा देतो। एक साध्या पद्धतीनं अगदी नियमांचं पालन करून, अगदी बऱ्याच ठिकाणी बघितलं तर रोड व्यापून टाकलेले दिसतात, आपण मात्र तसं काही केलेलं नाही। रोड पूर्णपणे मोकळा आहे, साईडला घेतलेला आहे, बाकी पण सगळी काही शिस्त पाळलेली दिसत आहे। नक्कीच नियमाचं पालन करून आपण हा उत्सव साजरा कराल। पुन्हा एकदा माझ्या वतीनं मी आपल्या सर्वांना, उपस्थित सर्वांना या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। तिच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला या ठिकाणी गणपती बसवण्याचा या ठिकाणी योग प्राप्त झाला, त्याबद्दल राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान यांना द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत। माननीय वाघचौरे साहेबही उपस्थित आहेत, त्यांनी सांगितलं तोच क्रायटेरिया ज्या ठिकाणी महिला जास्त असतात तेव्हा सप्त्यातसुद्धा तेच आमच्याकडं गणित असतं, तेच आपणही सांगितलं त्याबद्दल। त्याचबरोबर आमचे ठेंगे साहेब नेहमी धार्मिक कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करत असतात, ते सुद्धा उपस्थित आहेत। आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिष्ठानचं अजून एक कौतुक करावं असं की जे महिपती महाराजांच्या संस्थांचं प्रवेशद्वार जे मागेही यांनी बनवलं होतं आणि त्यात जरा थोडंसं कलर गेला आणि त्या पुन्हा एकदा नव्याने या देवस्थानच्या फलकाचं त्या रिन्युएशन, ज्याला आपण शुद्ध मराठीत म्हणतो, ते आपण केलेलं आहे। त्याबद्दल महिपती महाराज संस्थान, ताराबाद ग्रामस्थ आणि सर्व महिपती महाराज भक्त परिवाराच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद। अशीच आपल्या मंडळाची उत्तरोत्तर कीर्ती वाढत राहावी आणि नेहमी नेहमी आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त व्हावा आणि भगवंताचं दर्शन व्हावं हीच प्रार्थना। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।